मुलांनो, आज आपण मुळाक्षरांना पहिली वेलांटी देऊया. पहिली वेलांटीचा उच्चार ई असा होतो. हे पहा, क ला पहिली वेलांटी की. ही आहे समजा क ची पहिली बाजू, तर इथे आहे क ची दुसरी बाजू. क च्या पहिल्या बाजूला ज्या वेळेला आपण वेलांटी देतो त्यावेळेला त्याला आपण पहिली वेलांटी असं म्हणतो. म्हणून क ला पहिली वेलांटी की, ख ला पहिली वेलांटी ही, ग ला पहिली वेलांटी गी, घ ला पहिली वेलांटी ही, च ला पहिली वेलांटी ची, छ ला पहिली वेलांटी छी, ज ला पहिली वेलांटी जी, झ ला पहिली वेलांटी झी, ट ला पहिली वेलांटी टी, थ ला पहिली वेलांटी थी, ड ला पहिली वेलांटी डी, ढ ला पहिली वेलांटी ढी, न ला पहिली वेलांटी नी, त ला पहिली वेलांटी ती, थ ला पहिली वेलांटी थी, द ला पहिली वेलांटी दी, ध ला पहिली वेलांटी धी, न ला पहिली वेलांटी नी, प ला पहिली वेलांटी पी, फ ला पहिली वेलांटी फी, ब ला पहिली वेलांटी बी, भ ला पहिली वेलांटी भी, म ला पहिली वेलांटी मी, य ला पहिली वेलांटी ई, र ला पहिली वेलांटी री, ल ला पहिली वेलांटी ली, व ला पहिली वेलांटी वी, श ला पहिली वेलांटी शी, श ला पहिली वेलांटी शी, स ला पहिली वेलांटी सी, ह ला पहिली वेलांटी ही, ळ ला पहिली वेलांटी ळी, श ला पहिली वेलांटी शी, न्य ला पहिली वेलांटी नी. आता आपण या पहिल्या वेलांटीच्या उच्चारानुसार आपण मुळाक्षरांना पहिली वेलांटी म्हणजेच ई त्याच्यामध्ये टाकून मुळाक्षरं बोलूया. पहा, क ई की, क ई की, ख ई खी, ग ई गी, घ ई घी, च ई ची, छ ई छी, ज ई जी, झ ई झी, ट ई टी, ठ ई ठी, ड ई डी, ढ ई ढी, न ई नी, त ई ती, थ ई थी, द ई दी, ध ई धी, न ई नी, प ई पी, फ ई फी, ब ई बी, भ ई भी, म ई मी, य ई ई, र ई री, ल ई ली, व ई वी, श ई शी, श ई शी, स ई सी, ह ई ही, ळ ई ळी, श ई शी, न्य ई नी. आता आपण की ते नी ही मुळाक्षरं रिदममध्ये बोलूयात. की खी, गी घी इंगी, की खी, गी घी इंगी, ची छी, जी झित्री, ची छी, जी झित्री, टी ठी, डी ढीनी, टी ठी, डी ढीनी, ती थी, दी धीनी, ती थी, दी धीनी, पी फी, बी भीमी, पी फी, बी भीमी, ई री, ली विशी, ई री, ली विशी, शिस्सी, शिस्सी, ही ळी, शी नी, शी नी. धन्यवाद.